जोडाक्षरे. जोडाक्षर ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजन खुणा विशिष्ट थेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात. देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. संयुक्त व्यंजन. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व व्यंजनेही अपूर्ण उच्चाराची आहेत. दोन स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. उदा अ प्लस ए, अ प्लस ओ. पण दोन व्यंजने एकत्र आली की त्याचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म प्लस हम, प्लस ई चे, प्लस द. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास द्वित्व असे म्हणतात. जसे क, या संयुक्त किंवा जोड व्यंजनाच्या शेवटी एक स्वर मिसला म्हणजे जोडाक्षर तयार होते. उदा ब प्लस दलस अब द, म प्लस ह प्लस इही. जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती. एक एका पुढे एक वर्ण लिहून. प्लस द, यास आडवी जोडणी म्हणतात. दो एका खाली एक लिहून. ट ट्र म हिंग न द त दो ध व्यास उभी जोडणी म्हणतात. जोडाक्षरे शक्यतो उभ्या जोडणीने लिहावीत असा संकेत आहे. परंतु टंकलेखनातील मर्यादांमुळे जेथे उभी जोडणी शक्य नसते तेथेच आडवी जोडणी चालते. 3 वैकल्पिक जोडाक्षरे. सर्व जोडाक्षरे आडव्या व उभ्या अशा दोन किंवा अधिक पद्धतीने लिहिता येतात. जसे की त, त प्र, प्र, क्ष, क्षा, श्र, श्र, श्व, श्व, श्ल, श्ल, श्न, श्न. विशेषाक्षर. मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे. उदा शून्य, क्ष, ज्ञ, त्र, श्र, त वगैरे. यांपैकी क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत. क्रम. जोडाक्षरे लिहिताना ज्या क्रमाने वर्णाचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. उदा स्फोट स, स्फोट नाही. जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजनेही अर्धी किंवा पायमोडकी लिहाव्याची असतात. ज्या अक्षरात स्वरगंड उभी रेघ असतो. ज्या अक्षरांत उभी रेघ असते, उदा त, ग व न, श, त्या अक्षरांची अर्धी व्यंजने लिहिताना अक्षरातील स्वरगंड उभी रेघ गातात व पुढील अक्षर जोडतात. उदात प्लस वत्व, श प्लस यश्य, स प्लस त प्लस य प्लस आस्त्या. स्वरदंड नाही.
ज्या अक्षरात उभी रेघ नाही त्या व्यंजनापासून जोडाक्षर तयार करताना त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या ऐवजी त्या व्यंजनाला पाय मोडून हलंत लिहितात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा. पटकट धम हे पाय मोडणे केव टंकमुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी असे करावे लागते. हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोडाक्षर लिहिता येते. किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाहून लिहितात. उदा. ड प्लस या ड्या. या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. रफार प्रकार 1. उभी रेघ असलेल्या व्यंजनास जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदा. भ्रम, ग्रहण, वज्र, आम्र प्रकार, तीव्र, सहस्र वगैरे. रफार प्रकार 2. उभी रेघ नसलेल्या व्यंजनास जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा. ट्राम, ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉइंग, ड्रिल, श. रफार प्रकार 3. या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर, सामान्यतः किंवा य जोडाव्याचा असल्यास, ऐवजी चंद्रकोरीचे चिन्ह वापरतात. उदा. हाड, कुहाड, सुया, छाट, भाक्या, दुस्या, सातायाची. रफार प्रकार 4. या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या वरती एक रेफ रफार काढतात. उदा. सर्य, पर्व, गर्व, मर्ख, दर्प. संस्कृत आणि मराठीतील फरक. संस्कृतात युक्त सर्व जोडाक्षरात हा प्रथम येतो. उदा. ब्रह्मा, ब्राह्मण, चिन्ह, ह्रस्व, जिह्वा, प्रल्हाद. पण मराठीत याहचा उच्चार प्रारंभी न करता वर्णांची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनाचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. उदा. ब्रह्मा, ब्राह्मण, चिन्ह, ह्रस्व, जिव्हा, प्रल्हाद. वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे. प्लस तक्त ऐवजी त. प्लस शक्ष ऐवजीक्षा. ज प्लस नग्य ऐवजी ग्या. प्लस गद्ग ऐवजी द्ग. प्लस धद्ध ऐवजी दिध. प्लस मध्म ऐवजी द्म. प्लस यद्य ऐवजी द्य. प्लस वध्व ऐवजी दु. प्लस चष्ट ऐवजी श्च. प्लस रश्र ऐवजी श्र. प्लस लश्ल ऐवजी श्ल. प्लस वश्व ऐवजी श्व. संगणक टंकलेखनात येणाऱ्या जोडाक्षर विषयक अडचणी आणि निरसन.